नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये टीवॉटच्या वतीने करण्यात आला नाले सफाईचा पाहणी दौरा. काम अतिशय संथ गतीने सुरू. शैक्षणिक साहित्यानी बाजारपेठात सज्ज तर चिनी साहित्य ठरते विशेष आकर्षक. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना बाजारपेठेत शैक्षणिक साहित्यानी सज्ज झाल्यात तर ब्रँडेडसह चिनी वस्तूंचीही रेलचेल. उन्हाळी सुट्टी संपत आली असून आता काही दिवसानंतर शाळा सुरू होती. शाळा म्हटलं की मुलांचे नवे दप्तर, वह्या, पुस्तकं, टिफिन, वॉटर बॉटल, पाऊच, कंपास, पेन, पेन्सिल इत्यादी सर्व गोष्टींची खरेदी आली. त्यामुळे मुलं आणि पालक यांची शैक्षणिक साहित्यांची खरेदी करण्याची रेलचेल सध्या सुरू आहे. बाजारातही विविध प्रकारच्या स्कूल बॅग्स विक्रीकरिता दाखल झाल्यात. तर मिकी माऊस, बार्बी, डोरेमॉन, छोटा भीम, सुपरमॅन, कार, अँग्री बर्ड या सर्व प्रकारच्या प्रिंट मुलांना विशेष आकर्षित करत आहेत. त्यातच पाठीवरचे ओझे कमी व्हावे म्हणून याकरिता ट्रॉली बॅगही उपलब्ध झाल्यात. तर याची किंमत 1200 पासून 2000 रुपयांपर्यंत अशी आहे. कंपास आणि पाऊच यामध्ये ब्रँडेडसह चिनी व्हरायटीही पाहायला मिळेल. कॅल्क्युलेटर, चेक्स तसेच मॅट प्रिंट हे नव्याने उपलब्ध झालेत. तर कंपास बॉक्समध्येही दिशादर्शक, कॅल्क्युलेटर, शार्पनर, लॉक सिस्टम, लॅम्प, कॅम्पसाही इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. तर वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्समध्ये अनेक प्रकार उपलब्ध असून त्यांच्या किमती 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. तर या सर्व वस्तूंमध्ये चिनी साहित्याची जोड असून मुलं आणि पालक यांना शैक्षणिक साहित्यांची खरेदी करताना नानाविध प्रकार यंदा पाहावयास मिळतील. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. आगामी काळात येणारा पावसाळा लक्षात घेता मुलुंड टीवॉटच्या वतीने नाले सफाईचा पाहणी दौरा करण्यात आला. पावसाळा आला की नालेसफाई सुरू होते. ही नालेसफाई ठेकेदारांनी कितपत केली याची पाहणी मुलुंड टीवॉटच्या अधिकाऱ्यांनी केली. मुलुंड नाणेपाडा येथील नाल्याची अद्याप साफसफाई न झाल्याचं या पाहणी दौऱ्यामध्ये दिसून आले. तर काही ठिकाणी साफसफाई सुरूच असल्याचं पाहावयास मिळालं. त्यामुळे किती टक्के नालेसफाई झाले हे सांगणे सध्या तरी शक्य नाही. तर पालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवकही या पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी झालेले पाहावयास मिळाले. योगेश मोहळे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण
अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणेकरांना मुंबई आणि नवी मुंबईकडे जाताना भरावा लागणारा टोलचा भुर्दंड नष्ट करण्याचे आश्वासन आमदार संजय केतकर यांनी. ठाणे जिल्हा हा अनेक वर्षापासून टोलग्रस्त असल्याने वाहन चालकांमध्ये याची नाराजी निर्माण झाली होती. जिल्ह्यातील 16 टोलनाक्यांपैकी 4 टोलनाक्यांचा वेळखा 1 जूनपासून सोडवण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील चायना क्रीक हा टोल बंद झाल्याने आमदार संजय केतकर यांनी टोलनाक्यावरून जा-ये करणाऱ्या वाहन चालकांना पेढे देऊन आनंद व्यक्त केला आहे. यावेळी भाजप कार्यकर्तेही येथे उपस्थित होते. तर MH04 क्रमांकाच्या वाहनांना मुंबईत प्रवेशद्वाराकडून टोलमुक्तता मिळावी अशी मागणी आमदार संजय केतकर यांनी शासनाकडे केली आहे. घोडबंदर रोडवरील चायना क्रीक, ठाण्यातील कशेरी टोलनाका, कल्याण शेळफाट्यावरील कळटई टोलनाका इत्यादी टोलनाके बंद झाल्याने नागरिकांना थोडाफार का होईना सध्या दिलासा मिळाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्थातच 16 टोलनाके असून त्यातील 4 टोलनाके हे बंद करण्यात आले. त्यातील 12 टोलनाके हे अद्यापही सुरू आहेत. तर हे टोलनाके 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असून त्याविषयी नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. तर वटपौर्णिमेनिमित्त अनेक सुवासिनींनी एकत्र येऊन वडाची विधिवत पूजा केली. वटपौर्णिमा म्हटलं की सत्यवान आणि सावित्रीच्या कथेची आठवण होते. सावित्रीने व्रतवैकल्य करून 7 जन्मी सत्यवान हाच पती मिळावा अशी वडाकडे प्रार्थना केली. तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा. अशा पवित्र स्मृतींना स्मरून अनेक सुवासिनींनी पतीच्या दीर्घायुष्याकरिता त्याचबरोबर 7 जन्मी हाच पती मिळावा याकरिता वटपौर्णिमेचे व्रत काल केले. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात अनेक सुवासिनी महिलांनी एकत्र येऊन ही पूजा केली. यावेळी भटजी मंडळींनी मंत्रपुष्पांजली म्हणत ही पूजा सुवासिनींकडून करून घेतली. तर नववधूंसह अनेक सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषा करून या पूजेमध्ये सहभागी झाल्या होत्या. पूजेनंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिले गेले. तर आंबा, जांभूळ, फणस, करवंद यांसारखी विविध प्रकारची 5 फळं घेऊन ही पूजा केली गेली. तर महिलांनी या पूजेविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर दुसरीकडे वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून पूजा करणे म्हणजे पर्यावरणाची हानी होय. त्यापेक्षा वडाच्या झाडाजवळ येऊन शक्यतो पूजा करावी असेही मत काही सुवासिनी महिलांनी व्यक्त केले. आज मी इथे वटपूजाला आली होती. माझं पहिलंच वटपौर्णिमा आहे. वडाची पूजा यासाठी केली जाते की 7 जन्मी मला हाच नवरा मिळावा. जसं सत्यवानाचं प्राण सावित्रीने आणलं होतं त्याचं एक प्रतिमा म्हणून ते वडाला पूजलं जातं. त्या पद्धतीने मी आज या वडाला पूजायला आले. की काय झालं आहे, आजकाल प्रत्येक ठिकाणी बिल्डिंगी एवढ्या झाल्या आहेत की वडाचं झाड मिळणं मुश्किल आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडं नाही त्या ठिकाणी बायका अशी फांदं घेऊन लावतात. जर आपल्याला आपली परंपरा जपायची असेल तर पहिला झाडं पण जपणं तेवढंच गरजेचं आहे. ॲक्च्युली ह्यासाठी आपण स्वतः जिम्मेदार आहोत. थोडासा वेळ काढायला काही वेळ लागत नाही. प्रत्येकजण मी बिझी आहे, मला टाईम मिळत नाही, त्यामुळे मी करत नाही हे कारण देणं चुकीचं आहे मला तरी वाटतं. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांकरिता श्री योगदास स्पोर्ट क्लबच्या वतीने विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ सोहळा संपन्न. श्री योगदास स्पोर्ट्सच्या वतीने मुलांमध्ये मैदानामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाते. उन्हाळी सुट्टी ही मुलांची सत्कारणी लागावी आणि त्यांना मैदानी खेळांचा आस्वाद घेता यावा याकरिता क्रिकेट प्रशिक्षण यंदाही दिले गेले. गेल्या 10 वर्षापासून ही संस्था मुलुंडमध्ये कार्यरत आहे. तर हे क्रिकेट प्रशिक्षण घेण्याकरिता विविध वयोगटातील मुलं मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. प्रशिक्षणाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या गटांचा बक्षीस समारंभ सोहळ्याअंतर्गत सत्कारही करण्यात आला. तर गार्डनची दुरावस्था असल्याने मुलांना मैदानी खेळाचा फारसा आस्वाद घेता येत नसल्याचे योगदास स्पोर्ट्स अकादमीचे म्हणणे आहे. त्यानुसार ते स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावाही करत आहेत. आज जो झालेला आहे हे समर वॅकेशन होते, पण समर वॅकेशन बोलण्यापेक्षा पण ही सगळी रेग्युलर मुलं आहेत आमची. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे या मुलांना अजून व्यवस्थित हे करून रेग्युलर त्यांना हे करून त्यांच्यावरती मेहनत करून त्यांची जास्तीत जास्त त्यांच्याजवळ प्रॅक्टिस करून घेणं, परफॉर्मन्स करून घेणं. ठीक आहे. आणि ही मुलं म्हणजे आज जी इथे खेळतात त्यांना सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध असतात का? आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त यांना चांगल्या सवलती किंवा जे काय आहे ते उपलब्ध करून देण्याचा. आम्ही स्वतः इथे आम्हाला कोणी ते मदत करत नाही आहे, पण स्वतः आम्ही घाम गाळून स्वतः सगळं हे करून मेहनत करून यांना जास्तीत जास्त सवलती उपलब्ध करून देण्याचं. वगैरे तुम्हाला कशा प्रकारे
आता सध्या आलेले आहेत यावर्षी जे शहर प्रमुख आहेत मनसेचे, त्यांचा मुलगा पण आला आहे. तर त्याने आम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त हे मैदानासंबंधी जे काय आहे ते आमच्याजवळनं तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल म्हणून. स्थानिक नगरसेवक आता येणार होते, ते काही कारणामुळे उपलब्ध होऊ शकले नाहीत. तर त्यांना आम्हाला मैदानाने हे दाखवायचं होतं, पाणी आणि सगळं हे. पण ठीक आहे, ते मागे पण आलेले जेव्हा स्टार्टिंग झालेली तेव्हा ते स्वतः येऊन बघून गेले. तर त्याने हे केलं आहे की आम्ही मदत करणार म्हणून. ठीक आहे. आता हे आमचं 10वं वर्ष आहे श्री योगदास स्पोर्ट्सतर्फे. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये टीवॉटच्या वतीने करण्यात आला नाले सफाईचा पाहणी दौरा. काम अतिशय संथ गतीने सुरू. शैक्षणिक साहित्यानी बाजारपेठात सज्जत चिनी साहित्य ठरते विशेष आकर्षक. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.